आज थोडा ना उठायला उशीर झाला तर तुम्ही सकाळचं काही शूट नाही केलं. डायरेक्ट गाडीमध्ये बसले आणि जिमला गेलो. तर आज होता लेग डे आणि माझा एक गुडघा खूप दुखत होता लेग डे करायच्या अगोदरच. त्यानंतर म्हणलं आज काय होणार नाही वर्कआउट, पण सरने मोटिवेट केलं आणि नंतर गुडघा दुखायचा. ॲक्च्युली खरंच खूप दुखत होता माझा गुडघा, पण वर्कआउटमध्ये एंटर झाल्यानंतर कुठं गुडघा दुखायचा गेला ते काही समजलं नाही. वर्कआउट मस्त केला आणि त्यानंतर परत गुडघा दुखायला लागला. तर ते लेग एक्सटेन्शन होतं ते मला काही जमलं नाही, कारण म्हणजे तिथून ना असा पायवरी घेताना जास्त दुखत होतं, म्हणजे गुडघ्यातून चमक निघत होती. सो ते नाही केलं, हेवालं केलं. नंतर फ्री स्क्वॅट घेतले. नंतर ते खांद्यावर घेऊन, मला नाव येत नाहीत प्रॉपर, तर ते घेतलं. त्यानंतर मस्त वर्कआउट केला आणि निघालो वापस. तर वाटामध्ये पेरू घेतले होते, सगळ्यांना खूप भूक लागली होती. मग अर्धा पेरू मी खाल्ला, अर्धा चव्हाण साहेबांनी. त्यानंतर घरी आले आणि मी माझ्यासाठी 3-4 एगचं ऑमलेट केलं विथ ब्राऊन ब्रेड, आणि चव्हाण साहेबाला फुल एगचं ऑमलेट केलं विथ 2 स्लायसेस ऑफ ब्राऊन ब्रेड. आणि आम्हाला त्याच्यासोबत कांदा लागतो. पटकन खाल्ला आणि एक 15 मिनटातच आंघोळ वगैरे करून आवरून पटकन, म्हणजे अक्षरशः मी इतरत होते आणि ते चव्हाण साहेब खाली जाऊन गाडी चालू करून थांबले होते. गेले, कारण आम्ही घेतलं होतं मशीन, जे की कापसामध्ये किंवा सोयाबीनमध्ये किंवा तुरीमध्ये कोणत्याही पिकामध्ये ज्यामध्ये तण असतं का ते निघतं. तर ती मशीन येऊन थांबली होती, त्याच्यामुळं आम्ही पटकन आवरले. 15 मिनटातच केलं, खाल्लं, आंघोळ केली, पटकन गेलो. शिव नव्हता त्याच्यामुळे पटकन आवरलं पण. आणि मग इकडं गेलो, ती मशीन वगैरे आली, दौडादौडी केली. नंतर ही आम्ही आणली आमच्यासाठीच. तर ही आम्ही बीडमधून आणली, हिंदवी मोटर्स म्हणून आहे गणेश सर्जिकलच्या साईडला, आणि काहीतरी चंदू काका सराफचं नवीन ज्वेलर्सचं दुकान आहे त्याच्या साईडलाच आहे, खालच्या तळमजल्यामध्ये वगैरे. तर इकडं मम्मी पप्पाला त्यांच्या त्या टीमने शिकवलं ट्रॅक्टरवाल्या, की म्हणजे कसं चालवायचं काय. ते काय 2 मिनटं शिकलं, इझीच आहे ते, पेट्रोलवरचे. नंतर सकाळी आम्ही ते खाल्लेलं होतं आणि खूप भूक लागली होती. 2 वाजले होते, घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता. तर व्हिडिओ वगैरे काही शॉर्ट व्हिडिओ काढले आणि मग त्यालाच आम्हाला जायला घरी 2 वाजले. मग मम्मीनी ना चिकन दिलं होतं पिवळं शिजवलेलं. तर मम्मी काय, चव्हाण साहेब काय घरी जेवणार नव्हते, ते बाहेर गेले, कारण त्यांना काम होतं आणि जेवायला त्यांना वेळच नव्हता मला सोडून. आणि मग आलं की शिव म्हणजे वाटाने डुलत होता, तो आला की झोपला. मग मी थोडा वेळ अर्धा 1 तास बसले. त्याच्यानंतर मी काय केलं, जास्त मसाला वगैरे काहीच टाकला नाही त्या भाजीत, नुसती काळी चटणी आणि सुहाणा टाकला आणि भाजी केली. खूप टेस्टी झाली ती. आणि आज खूप दिवसानंतर ना मी किती 1 चपाती खाल्ली दुपारी, नाहीतर मी भाकरी खाते संडेला आणि अदर डेला मग ब्राऊन राईस, किंवा मग अधूनमधून खवाटली तर भाकरी बाजरीची. तर इकडं मस्तपैकी मी जेवण केलं आणि त्यानंतर इकडं शिव झोपलेलाच होता. मग मी दिवसभर काही नाही म्हणजे आराम केला, कुठं बाहेर वगैरे, कारण व्हिडिओ वगैरे काढून आलो होतो. मग दिवसभर आराम केला. त्यानंतर शिव उठला, त्याच्यासोबत खेळले. त्यानंतर रात्रीचे भांडे घासले आणि मशीन लावली. मी कपडे रात्री धुते, कारण समोर आमच्या रोड आहे, कंटिन्यू वाहतो, कपड्यावर खूप घाण बसते. रात्री गाड्या नसतात, त्याच्यामुळं मग रात्री काय होतं, शांत असतं, त्याच्यामुळं कपडे सकाळपर्यंत वाळतात, म्हणजे सकाळी काढायला. आणि दिवसा खूप धूळ होती. म्हणजे हे रात्री माझं काम सुरू होतं 8:30-9 वाजता, कारण आमची लाईट 6ला गेली होती, ती 8 वाजता आलीच नाही. नंतर किचन वाटा धुतला, त्यानंतर गॅस धुतला आणि दूध तापायला ठेवलं. दूध आलं, रात्रीच आमचं दूध येतं. मग त्यानंतर शिवांशसोबत थोडं खेळले. चव्हाण साहेब बाहेरच होते, ते घरीच आलेले नव्हते, दुपारी गेलेले. तर तो उठला होता, थोडा रडत होता, मग त्याच्यासोबत थोडं खेळले. मस्त आम्ही दोघं खेळलो. मशीन सुरू होती कपड्याची, काहीतरी 9 वाजून गेलेले होते, 9:20 का काय झाले, तरी माझे कपडे धुवून नव्हते झालेले. तर काही मग त्याच्यानंतर कपडे धुतले, वाळू घातले, म्हणजे माझे कपडे धुवून झाले 9:53ला. तर लाईट पण नव्हती, त्याच्यामुळे तर जास्तच उशीर झाला. मग शिव झोपला, मी इकडं माझं बिग बॉस बघत होते. आता व्हिडिओ वगैरे एडिट करणार आणि मस्त झोपणार, कारण उद्या डबल जिमला जायचं सकाळी. चला टाटा बाय, भेटू उद्या, बाय.